नमस्कार मित्रांनो, सैरावैरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता मित्रांनो, आता आपण बघू शकताय, आता आम्ही लॉंग ट्रिपला चाललेलो आहे आणि ही आमची न्यू कार घेतल्यापासून ही पहिलीच लॉंग ट्रिपची जर्नी आहे. तर आता बघूया, आता आपण चाललेलो आहे तुळजापूर दर्शन करण्यासाठी आणि आता आपण पुण्यातून निघलेलो आहे. पुणे सोलापूर हायवेला आता आपण आलेलो आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही बघू शकताय नारळाची झाडी आणि माझा मित्र प्रतीक आता सध्या गाडी चालवतोय आणि मी को ड्रायव्हर सीटवर बसलेलो आहे. आमच्या गप्पा रंगलेल्या आहेत. पाठीमाग सोनू आणि सोनूची मम्मी बसलेली आहे आणि आमची अशी जर्नी आता कंटिन्यू होणार आहे. तर आता आमचं कसं तुळजापूर दर्शन होते, लगभग पुण्याहून सोलापूर 250 किलोमीटर आणि पुढं एक 60-70 किलोमीटर सोलापूर ते तुळजापूर असं एक 300 किलोमीटरच्या दरम्यानची आपली प्रवासाची जर्नी आहे. तर मित्रांनो, आता आपण बघू शकताय, आता आपण टोल नाक्यावर आलेलो आहे. असे सोलापूरपर्यंत 3 ते 4 टोल नाके आपल्याला भेटलेत. आता बघूया आपण जर्नी कशी होते. तर व्हिडिओमध्ये तुम्ही असंच कंटिन्यू करा. आता आपण टोल नाका क्रॉस करून आता पुढे चाललेलो आहे. बघू शकताय रस्त्याच्या साईडला थोडंसं ट्रॅफिक तुम्हाला बघू शकते. आता आम्ही साईडला गाडी थांबून ही ताजी बागेतून पेरू घेतलेली खायला. सोनू इथे खायची सोनू इच्छा नाही, कारण की आता नुसता ब्रेकफास्ट केलेला होता. आम्ही सगळ्यांनी पेरू खाल्ले. आता सोनू थोड्या वेळानंतर खाईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता 2 लेनचा हा हायवे आहे. एकदम ढगाळ आणि वातावरण खूप छान असल्यामुळे प्रवासाला एकदम असा कंटाळा येत नाही आहे. आणि ही बघू शकताय तुम्ही व्ह्यू मस्तपैकी असे काळे काळे ढग आहेत आणि रस्त्याच्या व्ह्यू आपल्याला गाडीमध्ये बघायला मिळतो. थोडा पाऊस येतो, मस्तपैकी एन्जॉय करते या विंडोमध्ये. आमचा हा प्रवास असाच चालू असणार आहे. आता हे बघू शकताय तुम्ही एक डॅम, ते डॅम आपल्याला बघायला मिळते. हा डॅमचा व्ह्यू आम्ही खूप जवळून बघितला. खूप मोठा असं डॅम आहे. आता हे व्हिडिओतून पूर्ण असं डॅम आपल्याला बघायला नाही येत, बट डॅमची एक साईड फक्त बघायला येते. बघू शकताय मित्रांनो तुम्ही. आता हे आपण डॅम बघितलं ना, त्याचं जे वॉटर किती लांबपर्यंत आलेलं आहे. आता आपण थोडं कंटिन्यूस 4-5 किलोमीटर आलो तरी ते वॉटर एवढं डॅम मोठा आहे. आता आपण मित्रांनो तुळजापूरच्या एकदम जवळ आलेलो आहे. आता इथून आपल्याला U-टर्न घेऊन परत तुळजापूरच्या दिशेने 10 किलोमीटर जायचं आहे. तर मित्रांनो,
तुळजापूरला आता आज शनिवार असल्यामुळं खूप गर्दी असेल असं वाटतंय, तर बघूया गर्दी आहे का. दर्शन रांगेत आपण मित्रांनो तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहे. गाडी पार्किंग करून आम्ही आता तुळजापूरच्या मंदिराकडे चाललेलो आहे. आता ही आहे मेन बाजारपेठ. आता आपण बघू शकताय मेन बाजारपेठेच्या ज्या वेगवेगळे इथे स्टॉल्स आहेत. तिथं देवीसाठी खणानाळाच्या ओटी, त्यानंतर देवीचे फोटोज, त्यानंतर हार, अशा विविध गोष्टींनी हा बाजार आपल्याला भरलेला दिसतो. इथं फुलं आहेत, नारळ आहेत आणि इथं बघू शकता हळदी आणि कुंकवाची दुकानं इथं आपल्याला बघायला मिळतात प्रामुख्यानं. तर आता आपण जातोय मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे. तिथं आपल्याला एक छानशी अशी कमान दिसते आणि आता आपण तुळजापूर साईडला पहिल्यांदा चाललेलं आहे. हे आपलं पहिलेच दर्शन आहे. बघा आता आम्ही ओटी आणि फुलं घेतोय आणि देवीसाठी. तर या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर आता आम्ही पुढं निघणार आहे. मित्रांनो हा मेन प्रवेशद्वार आहे. हा व्ह्यू आहे. एकदम जुनं असं बांधकाम आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे राजे शहाजी महाद्वार असं लिहिलेलं आहे. त्यातून आपल्याला एंट्री करून मंदिराच्या दिशेने जायचं आहे. बघा आम्ही आताच फोटो सेशन केलेलं आहे. आता फोटो सेशन केल्यानंतर आम्ही साईडचं व्ह्यू दाखवतोय तुम्हाला. हा व्ह्यू एकदम छान आणि सुंदर असा दिसतोय. आता आपण मित्रांनो इथं खाली आलेलो आहे. इथं एकदम बघा, इथं आपल्याला हातपाय धुवून आपल्याला मंदिराच्या प्रवेशासाठी जायचं आहे. इथे बघा कसा व्ह्यू आहे. एकदम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एकदम असं दगडाचं असं देखणं असं बांधकाम आपल्याला बघायला मिळते. खूप जुनं आणि प्राचीन आणि विख्यात असं मंदिर आपल्याला इथं बघायला मिळते. लक्ष्मीनाथचे मंदिर आहे. परिसरामध्ये आपल्याला आता तिथे आलेलो आहे. त्यानंतर आपण जाणार दर्शनासाठी. आता किती रांग आहे, किती गर्दी आहे ते आपल्याला रांगेच्या दिशेनं गेल्यानंतर समजेल. आता आपण मित्रांनो मोठी अशी रांग आहे आणि आता आपण फक्त फर्स्ट फ्लोअरला आहे. सेकंड फ्लोअरला मित्रांनो आता इथं वॉर्निंग लिहिलेली आहे की तुम्ही मोबाईल व्हिडिओ कॉपी करू शकत नाही. त्यामुळे मी तुम्हाला देवीच्या मंदिरातील व्ह्यू नाही दाखवू शकलो. आता आपण मंदिरातून बाहेर आलेलो आहे. दर्शन करून एक आम्हाला 2 तास लागले रांगेमध्ये आणि खूप छानचं असं दर्शन झालेलं आहे. आता सूर्य पण मावळायला लागलेला आहे. की आता मी मंदिराच्या बाहेरील जी छोटी देवांच्या मूर्ती आहेत ना, ते दाखवते. लक्ष्मी नरसिंह मंदिर पाठीमागच आहे तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या. हे बघू शकताय मित्रांनो तुम्ही. हे मार्तंड मंदिर आहे. त्यानंतर हे वेगवेगळे दरवाजे आहेत. हे बघू शकतो आपण शिखर आणि मुख्य मंदिर. आता आम्ही इकडं फोटो सेशनसाठी गेलो. मंदिराचा टॉप व्ह्यू तुम्हाला दाखवतोय. तुळजाभवानी श्री तुळजाभवानी मंदिर. आणि आता आपण बघू शकतो याच्या मेन प्रवेशद्वारावर आपण एंट्री केलेलं आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे. आणि हे आपण तुळजाभवानी मातेचं मूळ रूप या लाईटिंगनी हे बघू. मित्रांनो आता आम्ही फोटो सेशन केलेलं आहे. मस्तपैकी फोटो काढले. त्यानंतर आता आपण बघू शकतो मंदिराच्या परिसरात किती भाविकांची गर्दी आहे. वेगवेगळ्या देवी देवतांची मंदिर आहे. तिथं बघतोय देवीला हे खूप साऱ्या गोष्टी अर्पण करत आहेत. हा मुख्य शिखर आहे देवीची आणि
यानंतर आता आपण बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये आहोत. आता आपण दर्शन करून मंदिराच्या बाहेरच्या परिसरात आता आपण फेरफटका मारतोय. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग आणि तुळजापूर भवानी मातेचं दर्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक